श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात. यापैकी एक म्हणजे पुत्रदा एकादशी व्रत होय, जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो. असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शांती मिळते. विशेषतः संतान प्राप्ती होते. एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणामध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. तर पुत्रदा एकादशी कधी असते? हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही गुरुवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 समाप्त होईल. सूर्योदय आणि तिथी योग अर्थात उदय तिथीच्या नियमानुसार शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते. असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतेच आणि व्यक्तींची सर्व पापे नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो. व्रताच्या शुभ प्रभावाने धन संपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी येते. पुत्रदा एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे, परंतु या व्रताच्या वेळी ते योगनिद्रेमध्ये लीन होतात. असे मानले जाते की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात. पुत्रदा एकादशीच्या दिवशी करावयाचे काही प्रभावी उपाय जाणून घेऊया. धनाची आवक आणि कर्जमुक्तीचे उपाय. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करा. यानंतर 5 गोमूती चक्रे लाल कपड्यात गुंडाळा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अर्पण करा. पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशाच्या ठिकाणी किंवा घरात तिजोरीत ठेवा. असे म्हणतात की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि सर्व प्रकारच्या कर्जांपासून मुक्ती मिळते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्याचा उपाय. या एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून त्यांची पूजा करा आणि अभिषेक करा. हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात. तर मित्रांनो, हे झाले लक्ष्मी प्राप्तीचे आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्याचे उपाय. तर आपण या एकादशीच्या नावावरूनच ओळखू शकतो की ही जी एकादशी आहे ती पुत्र किंवा पुत्री होण्यासाठी खास आहे. पुत्रदा एकादशीला संतान होण्याचे उपाय केल्यास लवकर लाभ होतो. भगवान विष्णूंच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने लड्डू गोपाळाची पूजा करा आणि पूजा करत असताना तुळशीच्या जपमाळेसह ओम देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणम गतम या मंत्राचा जप करा. असे मानले जाते की ही एक अतिशय प्रभावी मंत्र आहे, ज्यामुळे निपुत्रिक व्यक्तीला संतान प्राप्त होते आणि लवकरच घरामध्ये पाळणा हलतो. तर मित्रांनो, प्रत्येकाला संतान प्राप्तीची आस ही असतेच. तर कुणाला 2 मुली असतील किंवा 1 मुलगी असेल तर दुसरा मुलगा व्हावा अशी इच्छा असते किंवा बऱ्याच लोकांना असे वाटत असते की पहिल्यांदा मुलगाच व्हावा. तर त्यासाठीच पुत्रप्राप्तीसाठीच आपण ही सेवा तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या स्वामी केंद्रामध्ये सांगितलेली ही सेवा आहे. तर ही स्वामी केंद्रामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे पुत्रप्राप्ती यंत्र मिळून जाईल. तर या पुत्रप्राप्ती यंत्राची सेवा कशी करावी ते आता आपण पाहूया. तर बघा काय करायचं आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या ज्या माता भगिनींना दादांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी एकादशीचे व्रत करायचे आहे.
एकादशीचे व्रत केल्यानंतर देवघरामध्ये सकाळी लवकरच देवांची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे. त्यांचे जे मंत्र आहेत, स्तोत्र आहे, त्याचे पाठ करायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना विनंती करायची आहे व तुमच्या मनातील पुत्रप्राप्तीची जी इच्छा आहे ती सांगायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक पांढरा कागद घ्यायचा आहे. पांढऱ्या कागदावर मी येथे यंत्र देत आहे, वरील यंत्र लाल शाईने लिहायचे आहे आणि ते एखाद्या ताबीजमध्ये टाकायचं आहे. तर ते यंत्र लिहून ताबीजमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप करून ते जे तावीज आहे ते सिद्ध करायचं आहे. आणि त्यानंतर हा जप वगैरे झाल्यानंतर त्याची पूजा करून झाल्यानंतर याच दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशीच हे जे तावीज आहे ते गळ्यामध्ये धारण ठेवायचं आहे. आणि त्यासोबतच जेव्हा तुम्ही एकादशीची ही सेवा करताय तेव्हापासूनच त्या जोडीला दररोज स्वामी चरित्र सारामृतातील पाठामधील 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप करणे आवश्यक आहे. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी फक्त त्याच दिवशी सर्व पूजा सेवा करून हे यंत्र एका ताईतामध्ये घालून गळ्यामध्ये घालायचे आहे आणि मग दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करायची आहे. हे जे यंत्र आहे ते तुम्हाला जर स्वामी केंद्रामधून घेणे जमले नाही तर तुम्हाला ऑनलाईन ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावर सुद्धा उपलब्ध आहे, तिथूनही तुम्ही हे मागवू शकता. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या एकादशीचे व्रत केल्यामुळे आपण कळत नकळतपणे केलेली अनेक पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. तर भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहेत. ज्या ठिकाणी भगवान विष्णू हे असतील आणि ज्या ठिकाणी त्यांची सेवा केली जाईल तिथे माता लक्ष्मी यांचे सुद्धा आगमन होते. म्हणून या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या सोबत माता लक्ष्मींची सुद्धा पंचोपचारे पूजा करायची आहे. घरामध्ये माता लक्ष्मींची मूर्ती, फोटो असेल तर तुम्ही त्यांची वेगळ्या बाजूला मांडून आणि तुपाचा दिवा लागून श्रीसूक्त म्हणत ही सुद्धा सेवा करू शकता. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम आहे व भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जाणारा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा मंत्रजाप 108 वेळा करायचा आहे, म्हणजे 1 माळ करायचा आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचे वाचन 1 वेळा किंवा 11 वेळा करू शकता. तर या दिवशी तुम्ही जितक्या जास्त भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मींच्या सेवा, पूजा, अर्चा करणार आहे तेवढं तुमचं कौटुंबिक आयुष्य स्थिर होऊन तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येणार आहे. तर मित्रांनो, ही झाली पुत्रदा एकादशीची माहिती. आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.